नमस्कार मित्रांनो, रविवार माझ्या संवादमध्ये तुमचे स्वागत आहे। वर्धा नांदेड रेल्वे लाईन 284 किलोमीटरचे हे जे प्रोजेक्ट आहे मित्रांनो, काही लोकांचे प्रश्न आहे का हे केव्हा कंप्लीट होईल, किती काम झालं किती नाही। आता आपण निरंतर व्हिडिओ देऊन तुम्हाला ते अपडेट देतच असतो। तो रविवार जे संवाद आहे त्याच्यात मी माझा अंदाज तुम्हाला सांगणार आहे का खरंच किती काम झालेलं आहे किती नाही। आणि या प्रोजेक्टचे महत्त्व, आता काल शनिवार होता मित्रांनो, मुंबई हावडा रोडवर म्हणजे रेल्वे लाईन जी आहे मुंबई हावडा रेल लाईन, त्या लाईनवर मूर्तिजापूर जवळ रेल्वे लाईनच्या ओव्हरहेडचं तार तुटला होता। म्हणजे रेल्वे जे धावते त्याच्यावर ते वीज पुरवठा होते त्याचं ओव्हरहेड वायर तुटला होता मित्रांनो। तर त्यामुळं 2 ते 3 तास पूर्णतः अपडाऊनची जी वाहतूक होती रेल्वेची ते पूर्ण विस्कळीत झाली आणि प्रवाशांचे हाल जे झाले तिचं काही अंदाज नाही मित्रांनो। कसं काही कोणाला इमर्जन्सी असते, कोणा कसं असते, कोण लग्नाला जात असते, त्यांचं ते काम ते एक प्रकारचं दुःख दर्द त्यांनाच माहीत। त्याच्यासाठी वर्धा नांदेड रेल्वे लाईन जी आहे याचं खूप महत्त्व आहे। तसं जर लाईन कंप्लीट असती तर ते वाहतूक या लाईननं ट्रान्सफर केली असती, प्रवासांचे हाल नसते झाले। अर्धा एक घंटे इकडे तिकडे त्यांना टाईम लागला असता पण हाल नसते झाले मित्रांनो। वर्धा नांदेड रेल्वे लाईनला 2025-2026 मध्ये 306 कोटी मंजूर झालेले आहे। वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या 3 टप्प्यातनी काम होणार आहे मित्रांनो। प्रथम टप्पा आहे वर्धा ते कामाठवाडा जे चालू झालेला आहे 39 किलोमीटरचा। दुसरा टप्पा आहे कामाठवाड्यापासून डिग्रसपर्यंतचा, कामाठवाडा, कळंब, तळेगाव, यवतमाळ, दारवा जंक्शन आणि डिग्रस जंक्शन इथपर्यंतचा पट्टा आहे। पण आजची माहिती इथपर्यंतच घेऊया आपण। समोरच्या पट्ट्याला त्याला म्हणजे टप्प्याला टाईम लागणार आहे मित्रांनो डिग्रस ते नांदेडच्या। तर कामाठवाड्या ते यवतमाळपर्यंत 35 किलोमीटरचं हे रन जे आहे मित्रांनो। त्यातले कामाठवाडा कळंबपर्यंत 7 किलोमीटरचं आणि कळंब ते यवतमाळ रेल्वे स्टेशन 29 किलोमीटरचं। याच्यातनी जे ब्रिज आहे ज्यांना जास्त टाईम लागते, टनल आहे त्याला जे टाईम लागते, तर टनलचे जे काम जे भारी बस चालू आहे ते जवळजवळ 45-50% कंप्लीट झालेलं आहे। येत्या 6 महिने किंवा 1 वर्षाच्या आतमध्ये, 1 वर्ष लय झालं पण त्याच्या अगोदरच हे कंप्लीट होणार आहे मित्रांनो ब्रिजचं आपल्या टनलचं काम। कामाठवाडा कळंबपासून यवतमाळपर्यंत 20 जागेवर वर्धा नांदेड रेल्वे लाईन क्रॉस करते रोडला मित्रांनो। तसंच यवतमाळ ते डिग्रस, यवतमाळ धारवा डिग्रस इथं सुद्धा 20 जागेवर वर्धा नांदेड रेल्वे लाईन रोडला क्रॉस करते। ही 20 जागा जे क्रॉस करते मित्रांनो, म्हणजे 20 मधील 15 जागा ब्रिजचं काम पिल्लर कंप्लीट झालेलं आहे, गडट होण्याचं काम बाकी आहे। 5 जागेवर काम बाकी आहे, जसं कामाठवाड्यापासून यवतमाळपर्यंत तसंच यवतमाळपासून डिग्रसपर्यंत असे जे ब्रिजचे कामं आहे ते गडर ठेवायचे काम बाकी आहे। 15 जागेवर पिल्लर उभे झालेले आहे। यवतमाळपर्यंत तिथे 60 ते 70% अर्थवर्कचं काम म्हणजे मुरुम मातीची गिट्टी टाकते ते काम कंप्लीट झालेलं आहे। आणि यवतमाळपासून डिग्रसपर्यंत सुद्धा कंप्लीट झालेलं आहे माती काम। येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षाच्या आतमध्ये हे कंप्लीट होणार आहे। त्याच्यानंतर ट्रॅकचं काम चालू होणार आहे, ट्रॅक टाकणं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकचं काम चालू होणार आहे। तर 2027 पर्यंत मग ते सुरुवातीलाच हे काम कंप्लीट होणार आहे। त्याच्या अगोदर 6 महिन्यात अगोदर ट्रायल वगैरे चालू होणार आहे मित्रांनो। तर हे काम 2027 पर्यंत निवांतपणे कंप्लीट होणार आहे याचा मला अंदाज आहे मित्रांनो। याच्यातनी काही डाऊट नाही आहे मला तरी 2027 पर्यंत काम कंप्लीट होणार आहे म्हणून समजून घ्या। पुढील 1 वर्षाच्या आतमध्ये हे काम कंप्लीट होणार आहे, अर्थवर्क ब्रिज वगैरेचं आणि ट्रॅक टाकण्याचं काम चालू होणार आहे 1 वर्षाच्या आतमध्ये डिग्रसपर्यंत। बरं, कारण की ब्रिजचं काम असो, जे लेवलिंगमध्ये जे पिल्लरचं काम असो, माती काम असो, हे जवळपास 70% कंप्लीट झालेलं आहे। उरलेलं काम या 6 महिन्याच्या आतमध्ये किंवा 8 महिन्यातनी हे काम कंप्लीट होणार आहे। आता मित्रांनो मे 2025 चालू आहे, मे 2026 पर्यंत हे
अंदाज आहे माझा हे कंप्लीट होणार आहे. उरलेलं 6 महिन्यानंतर ट्रॅक टाकणं. तर मित्रांनो, हे निरंतर आम्ही तुम्हाला जे व्हिडिओ देत असतो, हे आमचं काम आहे, आमचं एक प्रकारचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. तर तुम्ही दर्शक आहात, तुमची काय जबाबदारी आहे. आपले जे व्हिडिओ आता मी मागे टाकलेले आहे, 2-4 व्हिडिओ जे मी ॲनालिस्ट केलं त्या व्हिडिओला, त्याच्यातनी 100मधून 100मधून 28%, 29% दर्शक सबस्क्राईब केलेले होते. बाकी विदाऊट सबस्क्राईब 70-72% विदाऊट सबस्क्राईबवाले व्हिडिओ बघत होते. तर तुमचे काय कर्तव्य आहे मित्रांनो, हे जी 70-72% जी आहे विदाऊट सबस्क्राईब करणारे, ही आकडा कमी करा. कसं हे जर कमी झाला तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल का नाही बा, आम्ही जे आमचे दर्शक आहे ज्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो ते सबस्क्राईब केलेले आहे, त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहे. तर सबस्क्राईब करा. कमीत कमी 50%च्या आतमध्ये राहा ना. सबस्क्राईब केलेलं 50%, विदाऊट सबस्क्राईब केलेलं 50%, हे जर असं असलं, हे बॅलन्स थोडंसं बरं वाटते. आता म्हणजे कसं आहे, 100मधून 28% पाहत आहे, कुठे 20%च पाहत आहे सबस्क्राईब केलेलं, बाकी विदाऊट सबस्क्राईब केलेलं बघत आहे ते व्हिडिओ. तर हे गॅप कमी करा मित्रांनो. आयात निर्यात चांगलं असलं तर तोटा नाही होत म्हणते धंद्यात. तर हे थोडं सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला काय हरकत नाही मित्रांनो. तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो मी, मागे बनवतो, आत्ताही बनवतो, समोरही बनवतच राहणार आहोत. तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील आठवड्यातनी माझ्या संवादमध्ये.